चिखलदरा तालुक्यातील लोणझरी या गावाची लोकसंख्या 825 इतकी आहे. तसेच गावकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन गुरेपालन व शेती असून गावकऱ्यांचा जास्तीत जास्त संबंध संबंधित जंगलाशी येतो. या जंगलाच्या भरवशावर येथील गावकरी पिढ्यानपिढ्यापासून आपली गुरेढोरे चारून आपली उपजीविका चालवित आले आहे. परंतु आज घडीला वन विभागाने गावाला लागूनच असलेल्या वनखंड क्रमांक 51 ला तार फिनिशिंगचे काम करण्याचे ठरविले आहे. हे काम त्वरित थांबवावे या आशयाचे निवेदन गावकऱ्यांनी संबंधित वन अधिकाऱ्यास व तहसीलदार चिखलदरा यांना दिला आहे. लोणझरी हे गाव घटांग वन परिक्षेत्रात येत असून या गावाच्या सभोवताल जंगलांनी वेढलेले आहे. गावकऱ्यांसाठी वन विभागाने आजपर्यंत वनखंड क्रमांक 51 हे गुरांना चराईसाठी सोडले होते. तसेच या वनखंडातच पाण्याचे तलाव असून गावकऱ्यांची व गुराढोरांची तहान याच तलावातून भागविल्या जाते. परंतु आता वन विभागाने गावकऱ्यांच्या हक्काचा चारा व पाण्यावर घाला घातला असून सदर गावकरी हे कधीही उग्र रूप धारण करू शकतात. त्यामुळे वन विभागाविरुद्ध गावकरी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी सध्या तरी गांधीगिरीची भूमिका घेतली असून वन विभागाने गावकऱ्यांचा अंत पाहू नये या आशयाचे निवेदन संबंधित वन अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिला आहे. सदर निवेदन लोणझरीचे सरपंच आरती सुरेश बेलसरे, रमेश सावलकर, ग्रामपंचायत सदस्या रेखा गायन, उपसरपंच पुण्या झांबरे, सुरेश बेलसरे, ग्रामपंचायत सदस्यांसह गावकऱ्यांनी दिला आहे. आमच्या गावाच्या मध्ये वनखंड क्रमांक 51 हे चराईसाठी वन विभागाने आम्हाला दिलेला होता. त्या वनखंड 51 मध्येच तलाव आहे. या तलावावरूनच आमचे पिण्याचं पाण्याचं वॉटर सप्लायचं पाणी गेलं आहे. त्याच्यानंतर आमचे ढोरं वगैरे हे ह्याच तलावावर पाणी पितात. आमच्या गावाला दुसरा तलाव आहे नाही, तिथं पाणी थांबत नाही. आणि ह्याच वनखंड क्रमांकामध्ये वन विभागवाले जालीचं काम करून राहिले. त्यासाठी तार फेन्सिंग करून राहिले. त्यासाठी गावाच्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाई इथं तार फेन्सिंग करा नको, आम्हाला आमचे जनावरं चराईसाठी जागा नाही आहे. याच्यासाठी सगळे गावच्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाई इथं आम्ही तार फेन्सिंग करू देणार नाही. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.